नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी गोद्री वन उद्यान या ठिकाणी आलेलो आहोत। या शूटिंग साठी आम्ही खाली जामनेर या ठिकाणी गेलो असता या ठिकाणी खूप सुंदर असा डालकी धबधबा गोद्री वन उद्यान आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर हे बघा मंडळी, आम्ही आलो तो मस्त आता इथं लय भारी मजा येऊली। खूप सारा व्ह्यू पॉइंट आहे। आमचे काकडे सर इकडे व्हिडिओ काढताय आपल्या सुकेशनाबाईची मामीची, आणि आमचे कलीम भाऊ, हे आमचे येडमट रम्या। हे बघा दस काही असं वाटवलं त्याला की 4 वर्ष खायली। हा, हे आमचे जितू भाऊ, आमचे सहकारी। खूप मजा येते, पण आम्हाला थोडा वेळ झाल्यामुळे इथं आम्हाला खाली जाता येणार नाही, तर इथं 10-12 वाजन। आजच्या दिवस तुम्हाला एवढं दाखवतो, अजून तुम्हाला दाखवणार आहे वर, पण इथलं एवढं दाखवणार आहे। एवढा खर्च करून आपण इथं आणून इथं बंद झालं, त्यामुळे आपण नाराज 2-4 रुपये या ठिकाणी खाऊन घेतलेले आहे। तेवढंच नाही तर मामीला नाही बोलतो। हा, तर मामीचं कसं माहिती का, पैसे मागते या कारणाने आम्ही झालं या पॅकेट मधलं काहीच देत नाही। सगळं बंद झालेलं आहे म्हणून मामीला आता 2 शब्द आपले काकडे सर बोलन। 90 बघ तिथं। नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेलं जाळीचा देव तीर्थक्षेत्र व सावळत बारा तीर्थक्षेत्र व त्या पायथ्याशी व त्या परिसराशी असलेलं गोद्री हे एक पर्यटन स्थळ गोद्री उद्यान या ठिकाणी फुलपाखरांचं उद्यान म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। अनेक प्रकारचे विविध प्रजातीचे फुलपाखरं या ठिकाणी या उद्यानात असतात, परंतु या उद्यानाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे। नयनरम्य अशा दृश्याचा या ठिकाणी आपण बघू शकता की त्या ठिकाणी रमेश दादा, आपण त्याच्याकडे चला, आपण ते जाऊ। आता थोडस सुकेशने बाईला बोलते, तुम्ही जे बटाटे खाल्लं, पोळ्या खाल्ल्या, कसं वाटलं? आम्ही आलो। नमस्कार, आम्ही आलो होते इथे कशाला, शूट काढायला, पण आता आम्ही आतमध्ये एंट्री केली, सगळं क्लोज झालेलं आहे, तर मी नाराज झाली आहे, माझं मन लागत नाही। खरं तसं कारण नाही मित्रांनो, कारण हे या तिच्या नवऱ्याला भांडून येले भांडण झालेले आहे, पण मग हे बंद पण झालेलं आहे। काय बंद झालेलं आहे? तर याच्यापेक्षा उत्सव ए चालणार रे बाबा, चाल गए जाण्यासाठी असं एक कथेची वाट ही आहे, परंतु खाली मुदा आरामशीर नम्मान आज आमचं। तर मंडळी हे बघा शकता तुम्ही किती भारी व्ह्यू या ठिकाणी, आणि मस्त वाटतंय, पण खूप टाइम झाला आज, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं काही दाखवता येणार नाही।